हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. फायनली घेऊन आलो आहे तुमच्यासाठी डे 2 व्लॉग. म्हणजे दुसरा आहेच. आम्ही रत्नागिरीला अजून जरा फिरायला आलो. कडेवरचा गणपती बोलतात रत्नागिरीला, तिकडे आलो. तर बघू शकता तुम्ही मंदिर. आम्ही जस्ट एंट्री मारतोय म्हणजे चुप. तर बघा कड्यावरील श्री गणपती देवस्थान आर्जल काहीतरी. ते चप्पल काढतो इकडेच ठेवतो. वरती जातो. वरती म्हणजे देवळात जातो, जरा बघतो. चला, चालू केलेला आहे. हां, चालू केलेला आहे. नमस्कार. तर जाऊया आतमध्ये. आलोय. वाव, व्ह्यू पण चांगला आहे. सो एलिगंट. मस्त आहे ना. अलाउड असेलच व्हिडिओ काढायला. असं दिलं तर नाही कुठे, तर काढूयाच. नाही, माझी फाटली नाही. बरं, तशी फाटली नाही. गाईज, इकडचं तुम्ही परिसर पण बघितला असेल, खूप छान आहे. तर आता बाजूला पण अजून एक शिव मंदिर आहे, शिवलिंग. तिकडे पण जातो, दाखवतोच. पण इकडचा परिसर खूप छान ठेवला आहे, खरंच आवडलं. आता जाऊ शिव मंदिर, हरेश्वर मंदिर, जिनोत्तर. गुणगान तुझे ओठांवर लागू दे, चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे रे. नाथाचा नाथ तू, मायेची हाक तू, भक्तीचा नाद तू, माऊली तुझी दया. तलाव सारखं आहे पाणी. काय आहे नक्की? तलावच. तलाव बघू. कासव आल्यात बाहेर गरमी खायला. आम्हाला बघायला मस्त वाटते. मी गणपतीचे पाऊल बघायला चाललोय. ते तुम्ही बघू शकता. गणपतीचे पहिले पाऊल मंदिर परिसर बाहेर शिव मंदिरच्या मागील बाजूस आल्यावर, म्हणजे पुढे आहे गणपतीचे पाऊल. तर ते बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो गणपतीचे पाऊल कुठे आहेत. तर गाईज, थोडं पुढे चालून आलो. हे बघा, इकडे गणपतीचे पाऊल. आणि इकडचा व्ह्यू पण खूपच छान आहे. पूर्ण कोकोनट ट्री आणि बॅक साईडला पूर्ण सी व्ह्यू. हे बघा. हां, गणपतीचे पाऊल बघू शकता तुम्ही इकडे. खरंच खूप छान. खाली पण रस्ता गेला आहे अजून आहे.
गाईज फायनली आमचं दर्शन झालं आहे. तर जातोय कुठे समुद्राच्या ठिकाणी, बघतो तिकडे. दर्शन घेताना खूप म्हणजे चांगलं वाटलं. इकडचा परिसर पण खूप शांत पण आहे आणि स्वच्छ खूप ठेवलं आहे, तर मन भरून आलं. आणि तुम्ही गणपतीची पावलं पण बघितली, बरं वाटलं जरा. आता जातो बघतो समुद्र ठिकाणी कुठे, जरा तिकडचं पण एन्जॉय करतो. पहिले इकडनं निघतो कारण का खूप ऊन पण लागतं, त्याच्यामुळं जरा गरम एनर्जी पूर्ण जाते. तर बघूया पुढे जातोच समुद्र ठिकाणी, दाखवतो तुम्हाला. तिकडचा पण व्ह्यू तुम्ही एन्जॉय कराच. चला. 2000 years later. तर गाईज फायनली आलो आहे बीचवर. तर बघू शकता तुम्ही बीच, फुल नजारा हरले बाहेर. इथे टेम्पो जात आहेत. मला वाटतं काम चालू आहे ना, काम. दोन निघायला लागले. चला पुढे जाऊन अजून बघूया. पुढे म्हणजे इकडेच मगर, डॉल्फिन, कासव सगळं आहे. हे बघा, घे. ए नको रे, बसू. नको. तो भव्या तयारच आहे. बघू शकता तुम्ही, आम्ही बीचवर फायनली आलो आहोत. तर काय ना, नाश्त्याची ऑर्डर दिली आहे, तर नाश्ता बनतोयच. तुम्हाला आवाज येतच असेल कारण का थोडा वारा आहे, जास्त नाही. तर वाऱ्याचा आवाज असेल तर माहिती नाही. अजून पुढे काय दाखवणार तुम्हाला, पुढे पण समुद्रच आहे. पण रत्नागिरी गाव खरंच तुम्ही बोलतात कोकण खूपच चांगलं आहे. रत्नागिरी गाव नाही, जिल्हा आहे. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. जिल्हा काहीतरी आहे, पण खरंच खूप चांगलं आहे. म्हणजे इथे असं आलोय ना, असं मन पूर्ण मोकळं होऊन बसून म्हणजे खूप खतरनाक वाटते. खरंच चांगलं आहे. तुला आवडलं का? खतरनाक म्हणजे चांगलं कसं काहीतरी माहिती दोन का? शब्द बोल ना. असं कोकणात आल्यावर कसं वाटते, आपल्या पालघर साईडला म्हणजे आपल्या गावात तेवढी मजा नाही, तेवढी इकडे मजा इकडे मजा असं म्हणजे फुल एन्जॉय करण्यासारखं फॅमिली सोबत वगैरे खरंच खूप चांगलं वाटतं. तर बघूया अजून काय नाही, आपण इथे व्हिडिओ एंड करूया. जर तुम्हाला हा व्लॉग आवडलाच असेल, कारण का ह्याच्यात पण मी जास्त बोललो नाही, जास्त दाखवलं देवच ठिकाणी गेलेलो तिकडचंच दाखवलं आहे. तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्कीच करा. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगला.